हडप्पा संस्कृतीचा अस्त झाल्यानंतर नेमकं काय झालं? अनेक शतकं लुटली. मोठी शहरं जाऊन त्यांची जागा छोट्या खेड्यांनी घेतली. पण त्यानंतर भारतीय उपखंडाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. आज आपण याच प्राचीन भारताच्या दुसऱ्या नागरीकरणाचा वेध घेणार आहोत, जिथे एक विखुरलेला समाज एकत्र येऊन महासत्ता आणि विशाल साम्राज्यांची निर्मिती झाली. या प्राचीन मानसिकतेची कल्पना येण्यासाठी अर्थशास्त्रातील कौटिल्यांचे हे विचार अगदी चपखल बसतात. ते म्हणतात, राज्याचे रक्षण झाले पाहिजे, ते सुंदर असावे, लागवडीयोग्य जमीन, खाणी आणि गुरांसाठी चांगली कुरणे असावीत. विचार करा, एका आदर्श, उत्पादक आणि खऱ्या अर्थाने सुंदर राज्याची ही किती अचूक आणि प्रगल्भ व्याख्या आहे. अगदी याच भक्कम पायावर भारताच्या नव्या शहरांची आणि राज्यांची उभारणी होत होती. आजच्या या विश्लेषणात आपण हाच रंजक प्रवास उलगडणार आहोत. आपण दुसरे नागरीकरण, महाजनपदांचा उदय, सुरुवातीच्या लोकशाही परंपरा, लोखंड, व्यापार आणि नाण्यांचा शोध, वर्णजाती व्यवस्था आणि शेवटी विस्तारत जाणारे भारतीय व्यापारी मार्ग या 6 मुख्य टप्प्यांमधून जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा, दुसरे नागरीकरण. सिंधू संस्कृतीतील भव्य शहरं नष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा नागरीकरणाची नवी लाट येण्यासाठी तब्बल 1000 वर्ष वाट पाहावी लागली. पण ही नवी सुरुवात नेमकी कुठे झाली? तर सुपीक अशा गंगेच्या खोऱ्यात. मुबलक पाणी आणि शेतीसाठी अतिशय अनुकूल जमीन यामुळे हे शक्य झालं. आणि यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे इथून जे दुसरे नागरीकरण सुरू झालं ते आजतागायत अविरतपणे सुरूच आहे. आता एक प्रश्न पडू शकतो की हे सगळं फक्त ग्रंथांमध्ये लिहून ठेवलंय का? तर अजिबात नाही. उत्तर वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्यात वर्णन केलेल्या या भव्य शहरांचे भक्कम पुरावे प्रत्यक्ष उत्खननातूनही समोर आले आहेत. राजगृहासारख्या प्राचीन राजधानीतील हे महाकाय अवशेष केवळ दगड नसून ते एका अत्यंत प्रगत आणि वैभवशाली जीवनशैलीचे जिवंत साक्षीदार आहेत. दुसरा टप्पा, महाजनपदांचा उदय. जसजशी लोकसंख्या वाढली तसा समाज केवळ विखुरलेला राहिला नाही. छोटे समूह एकत्र येऊ लागले. यातूनच जनपद ही संकल्पना पुढे आली. हा शब्दच खूप बोलका आहे. जन म्हणजे लोक आणि पद म्हणजे पाऊल. थोडक्यात सांगायचं तर समान भाषा आणि चालीरीती असलेल्या कुळाने जिथे वस्ती केली तो प्रदेश म्हणजे जनपद. मानवी वस्तीच्या या नव्या स्वरूपामुळेच भारताचा तत्कालीन राजकीय नकाशा आकाराला येऊ लागला. या विस्ताराचा वेग खरोखरच थक्क करणारा होता. इसवी सन पूर्व 8व्या किंवा 7व्या शतकापर्यंत हे छोटे जनपद एकमेकात विलीन झाले आणि त्यातून मोठी महाजनपदे निर्माण झाली. वायव्येकडील गांधारपासून ते पूर्वेकडील अंग आणि मध्य भारतातील अश्मकापर्यंत अशी एकूण 16 मोठी महाजनपदे विस्तारलेली होती. हे साम्राज्य खऱ्या अर्थाने अवाढव्य होतं. तिसरा टप्पा, सुरुवातीच्या लोकशाही परंपरा. जेव्हा आपण प्राचीन राज्यांचा विचार करतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर एखादा राजा येतो. मगध आणि कोसलसारख्या महाजनपदांमध्ये खरोखरच अशी पारंपरिक राजेशाही होती. पण खरी रंजक गोष्ट पुढे आहे. सर्वच राज्यांमध्ये राजेशाही नव्हती. वज्जी आणि मल्ल यांसारख्या महाजनपदांमध्ये गण किंवा संघ नावाची एक वेगळीच शासनव्यवस्था होती. तिथे सभेतील ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य एकत्र बसून सविस्तर चर्चा आणि मतदान करून आपला नेता स्वतः निवडत असत. जगातील सुरुवातीच्या लोकशाहीचे हे किती अद्भुत उदाहरण आहे. पण राज्यव्यवस्था कोणतीही असो, व्यापार आणि संपत्ती जसजशी वाढत होती तसतशी स्वतःच्या संरक्षणाची गरजही प्रबळ होत होती. म्हणूनच कौशांबीसारख्या राजधान्यांभोवती अत्यंत भक्कम अशी तटबंदी उभारली गेली. पाण्याचे खोल खंदक आणि अरुंद वेशी बांधून शत्रूंना रोखणे आणि व्यापारावर नियंत्रण ठेवणे याची पुरेपूर काळजी या राज्यांनी घेतली होती. चौथा टप्पा, लोखंड, व्यापार आणि नाणी. या प्रचंड राजकीय विस्ताराला गती देणारं एक नवं तंत्रज्ञान होतं आणि ते म्हणजे लोखंड. इसवी सन पूर्व 2ऱ्या सहस्त्रकाच्या अखेरीस लोखंडाचा वापर लक्षणीयरित्या वाढला. याचा थेट परिणाम म्हणजे लोखंडाच्या मजबूत अवजारांमुळे घनदाट जंगले तोडून शेती करणं शक्य झालं. इतकंच नाही तर अत्यंत धारदार आणि प्रगत शस्त्रेही बनवली गेली. शेतीतील हे अतिरिक्त उत्पन्न आणि प्रगत शस्त्रास्त्रे याच बळावर पुढे मोठी साम्राज्य उभी राहिली. अर्थात लोखंडाचा वापर करणं हे काही सोपं काम नव्हतं. प्राचीन लोहार कामाचा विचार केला तर लक्षात येतं की लोखंडाचे उत्खनन करणे, आग धगधकी ठेवणे आणि गरम लोखंडावर घण घालून त्याला आकार देणे यासाठी प्रचंड शारीरिक कष्ट आणि अत्यंत विशेष अशा कौशल्याची गरज होती. हा त्या काळातील एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा उद्योगच बनला होता. शेती वाढली, उद्योग वाढले आणि त्यासोबतच व्यापारही वेगाने फोफावला.
पण जेव्हा व्यापार एवढा मोठा होतो तेव्हा फक्त वस्तूंच्या देवाणघेवाणीवर अवलंबून राहणं शक्य नसतं. याच गरजेतून भारतात पहिल्यांदा नाण्यांचा वापर सुरू झाला. सुरुवातीला मऊ चांदीवर विशिष्ट चिन्हे कोरून आहत नाणी म्हणजेच पंच मार्क्ड कॉईन्स बनवली गेली. प्रत्येक महाजनपद स्वतःची नाणी तयार करत असलं तरी प्रादेशिक स्तरावर व्यापारासाठी ती अगदी सहजपणे चालत होती. 5वा टप्पा वर्णत जाती व्यवस्था. अर्थव्यवस्था आणि राजकारणात एवढी प्रचंड गुंतागुंत निर्माण झाल्यावर साहजिकच समाजाची रचनाही बदलणार होती. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या कौशल्याची गरज भासू लागली. यातूनच वर्ण आणि जाती या 2 वेगळ्या श्रेणी निर्माण झाल्या. जाती ही मुख्यत्वे विशिष्ट व्यावसायिक कामाशी जोडलेली होती, जे कौशल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असे. तर वर्ण हा वैदिक ग्रंथांवर आधारित एक अधिक व्यापक असा सामाजिक वर्ग होता. वैदिक साहित्यानुसार समाजाची 4 वर्णांमध्ये विभागणी झाली. ब्राह्मणांकडे ज्ञानाचे जतन आणि धार्मिक विधींचे काम होते. क्षत्रियांकडे समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी होती. वैश्य हे शेती आणि व्यापारातून संपत्ती वाढवण्याचं काम करत, तर शूद्र हे कारागीर, कामगार किंवा सेवक म्हणून काम पाहत. सुरुवातीला ही व्यवस्था थोडी लवचिक असली तरी काळानुसार ती अत्यंत ताठर होत गेली, ज्यामुळे पुढे समाजात दुजाभाव आणि गंभीर असमानता निर्माण झाली. 6वा आणि शेवटचा टप्पा विस्तारत जाणारे भारतीय व्यापारी मार्ग. ही शक्तिशाली राज्ये केवळ आपापल्या सीमेपुरती मर्यादित राहिली नाहीत. त्यांनी संपूर्ण उपखंडाला जोडणारे महामार्ग तयार केले. उत्तरापथ हा महामार्ग वायव्य भारताला थेट पूर्वेकडील राज्यांशी जोडत होता, तर दक्षिणापथ हा कौशांबीपासून सुरू होऊन विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे जात असे. या महामार्गांमुळे पूर्वेकडील शिशुपालगडसारखी शहरे आणि दक्षिणेकडे नव्याने उदयास आलेली चोळ, चेर आणि पांड्य राज्य उत्तर भारताशी जोडली गेली. यामुळे केवळ व्यापारच नाही तर तीर्थयात्रा आणि लष्करी मोहिमांनाही मोठी चालना मिळाली. भारताच्या या दुसऱ्या नागरीकरणाने आपल्याला शहरे, प्रगत व्यापार आणि भव्य साम्राज्यांचा भक्कम पाया दिला हे नक्की. पण या सगळ्या प्रवासाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा समाज अधिक प्रगत आणि गुंतागुंतीचा होतो तेव्हा तो स्वतःला अशा असमान गटांमध्ये का विभागतो, आणि संपूर्ण मानवी इतिहासात खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित करणं कधीही शक्य आहे का? या प्राचीन काळात जन्माला आलेल्या सामाजिक संरचनांचे पडसाद आजही आपल्या समाजात स्पष्टपणे उमटताना दिसतायत. यावर नक्कीच सखोल विचार व्हायला हवा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.